असेल तर सांगा, अदरवाईज पुढे जाऊयात आपण. पतंजली ऋषीमुनींची काही माहिती आहे का? ऐकली आहे, पुस्तकात वाचली आहे किंवा काही? येस ऑर नो? आहे तर आहे सांगा, अदरवाईज नसेल माहिती तर आपण पुढे जाऊयात. कारण तीच जे समज आहे ना आपल्याला, म्हणजे जेवढं आपल्याला माहिती आहे पतंजली ऋषीमुनींबद्दल, त्याहून जे आता मी आज जे सांगणार आहे ते फार डिफरंट आहे. ठीक आहे. आपण फक्त पिरियड्स ऑफ योगा जे बघितले होते ना, त्याच्यामध्ये क्लासिकल पिरियडमध्ये पतंजली ऋषीमुनी होऊन गेले, म्हणजे साधारण इसवी सन पूर्व 500 ते इसवी सनानंतर 8वं शतक. ठीक आहे. म्हणजे बिफोर क्रिस्ट वगैरे होतं ना, त्या पिरियड पासून इसवी सनानंतर, म्हणजे आता 21वं शतक चालू आहे, तर साधारण 8व्या शतकाच्या आधी, इसवी सनापूर्व 5व्या ते इसवी सनानंतर 8व्या शतकाच्या दरम्यान ते होऊन गेले, या इराच्या दरम्यान. आणि साधारण असं म्हणतात की 3ऱ्या शतकाच्या दरम्यान ते, म्हणजे त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी योगाबद्दलचं कार्य केलं. तर त्यांचं इम्पॉर्टंट कार्य काय आहे योगामध्ये, तर त्यांनी जे आहे योगा हा स्प्रेड झालेला होता. आय थिंक सो मी हे सगळं सांगितलं होतं तुम्हाला पिरियड्स जेव्हा चालू होते ना योगाचे, योगिक इरा जेव्हा चालू होतं तेव्हा मी सांगितलं होतं की पुढे जाऊन पतंजली ऋषीमुनींचं आपल्याला डिटेलमध्ये पाहायचंय. सो आपण काय बघितलं होतं तेव्हा की क्लासिकल पिरियड हा पतंजली ऋषीमुनींचा पिरियड असा ओळखला जातो. ठीक आहे. क्लासिकल पिरियडमध्ये काय होतं, पतंजली ऋषीमुनींनी योगाबद्दल, म्हणजे त्याच्या आधीच्या पिरियडमध्ये योगा प्रत्येक ठिकाणी दिसतो, पण पतंजली ऋषीमुनींनी काय केला, तो जो स्कॅटर्ड झालेला योगा आहे त्यातनं जे आहे त्याचा इसेन्स घेतला जो त्यांना कळाला, आणि तो इसेन्स त्यांनी 196 सूत्रांमध्ये सूत्रबद्ध केला योगाचा. आणि म्हणून तिथपासून एक म्हणजे स्कॅटर्ड झालेली इन्फॉर्मेशन गोळा करून एकत्र करणं आणि पुढच्या पिढीला ते सोपं करून देणं, हे त्यांनी काम केलं. आणि मग तिथून पुढे योगाचा प्रसार आणि प्रचार जास्त झाला. ठीक आहे. म्हणून फादर ऑफ योगा हे महर्षी पतंजलींना म्हणतात. ठीक आहे. कारण त्यांनी तो स्कॅटर्ड झालेला योगा एकत्र आणला आणि ती इन्फॉर्मेशन जी आहे ती सूत्रबद्ध पद्धतीने एकत्र केली. त्यांनी स्वतः सूत्र लिहिले त्याच्यावरती, आणि मग ती सूत्र जी आहे ती फेमस झाली. ती सूत्र जशीच्या तशी जरी तुम्ही रीड केली तरी ती समजण्यासारखी नाहीयेत, अवघड आहे ती भाषा. मग त्या सूत्रांवरती भाष्य केले. वेदव्यास माहिती असतील तुम्हाला, ते वेदव्यासांनी त्या सूत्रांवरती भाष्य केले आणि त्यांचं एक्सप्लेनेशन केले. सूत्र आहेत छोटी, सूत्र एकदम छोटी आहेत. अथ योगानुशासनम हे पहिलं सूत्र आहे, पण एवढ्याशा सूत्रामध्ये सुद्धा, एवढ्याच सूत्रामध्ये इन्फॉर्मेशन किंवा त्याचा मिनिंग जो आहे तो खूप मोठा आहे. ठीक आहे. मग त्यांच्या सूत्रांची स्पेशालिटीच ते की छोटी सूत्र आणि विथ लॉट ऑफ मिनिंग. ठीक आहे. पहिलं सूत्र दुसऱ्या सूत्रांमध्ये गुंफलेलं, म्हणजे एकमेकांशी कनेक्टेड. दुसरं सूत्र तिसऱ्या सूत्राशी कनेक्टेड, असं प्रत्येक सूत्र एकमेकांशी कनेक्टेड आहे. ठीक आहे. सेपरेट नाही आहेत, कनेक्टेड. ओके. सो अशा प्रकारे त्यांची सूत्र आहेत. आता आपल्याला स्टडीसाठी काय आहे, तर आपल्याला स्टडीसाठी थोडीशी इन्फॉर्मेशन आहे पतंजली ऋषीमुनींची. आणि पहिली 12 सूत्र आहेत, दुसऱ्या आणि तिसऱ्या पादातली मोजकी सूत्र आहेत अभ्यासासाठी. पतंजली ऋषीमुनींचा अभ्यास का करायचा, त्यांनी सांगितलेल्या सूत्रांचा अभ्यास का करायचा आणि अजूनही कसा लागू पडतो, तर त्यांनी जी सूत्र सांगितलीत 196, त्यातली मोजकी 3 सूत्र फक्त आसनांबद्दल सांगितलीत. आवर्जून आता अभ्यास का करायचा त्यांचा, कारण आपल्याला जे योगा माहिती आहे ते म्हणजे आसनांचा अभ्यास इतकाच माहिती आहे. ठीक आहे. सो योगा हा आसनांच्या अभ्यासच्या खूप पलीकडे. आसनं म्हणजे मोजकी 5 ते 10% आहे. योगा म्हणजे आसन हे जे आपल्या डोक्यामध्ये आहे ना, ते हार्डली 5 ते 10% आसन आहे. त्याहून जास्त हे माइंडवरती काम केलं गेलं आहे. ठीक आहे. सो योगासनांचा आणि म्हणजे योगासनांना त्यांनी त्यांच्या अष्टांग योगमध्ये 3रं स्थान दिले. त्यांनी आधी सांगितलंय की यम पाळा, मग नियम पाळा, आसन त्याच्यानंतर आलंय, मग प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हा अष्टांग मार्ग त्यांनी सांगितलाय. सो हा अष्टांग मार्ग फॉलो करण्यामध्ये त्यांनी आसनाला फार कमी महत्व दिले. म्हणजे 196 मधली फक्त 3 सूत्र जी आहेत ती आसनांवरती आहे. एकही आसन त्यांनी त्याच्यात डिस्क्राईब नाही केलंय. म्हणजे साधारण अंदाज घ्या की 3ऱ्या शतकात ते होऊन गेलेत. मग त्यावेळेस ऑलरेडी लोक जे आहेत ते ऍक्टिव्ह असतील, किंवा खाण्यापिण्यावरती त्यांचा कंट्रोल असेल, किंवा कंदमुळं होती तेव्हा खाण्यामध्ये, किंवा भाजून खाल्लेले, त्यामुळे त्यांना पोटाचे त्रास होणं किंवा ओबेसिटी असणं, या सगळ्या गोष्टी मे बी तेव्हा नसतील, म्हणून आसनांवरती त्यांनी काही खूप फोकस केला नाही. आसनं कितव्या शतकात लिहिली गेली आहेत, तर 15व्या, 14, 15, 16व्या या शतकांपासून पुढे आसनं लिहिली गेली आहेत. जेव्हा साधारण एक मिनिट हा. अच्छा, हे गायत्रीनीच लॉग इन केलंय का सेजल नावानी?
ओके. सो मग त्यानंतर आसनं आली आहेत तोपर्यंत माइंडवरती जास्त फोकस केला जायचा. म्हणजे जे काही आपल्या बाबत म्हणजे आपल्याला जरी आजारपण जरी येत असतील तरी ती आजारपणं ही तुमच्या माइंडमुळे येतात. ठीक आहे. म्हणजे तुमच्या माइंड म्हणजे मनोमय कोश, अजून कोश नाही पाहिलेत आपण, पण साधारण तुम्हाला अंदाज देते कोशांचा प्रकार काय आहे. तर आपण आत्मन आणि ब्रह्मन ही कन्सेप्ट पाहिली होती. ठीक आहे. तर आपला आत्मन जो आहे त्याच्यावरती 5 कोश आहेत. ओके. कोश म्हणजे माहिती आहेत ना, आपण जसं घरटं म्हणतो ना तसे कोश आहेत. मग आपला आत्मन एकदम हृदयाच्या जवळ जो आहे तो आनंदमय कोश, त्याच्या बाहेर जो आहे तो विज्ञानमय कोश, त्याच्या बाहेर जो आहे तो मनोमय कोश, त्याच्या बाहेर प्राणमय कोश आणि सगळ्यात बाहेर आहे तो अन्नमय कोश. म्हणजे आपल्याला जे डोळ्यांनी दिसते, आपल्याला एकमेकांची आपण आयडेंटिटी काहीतरी डोक्यामध्ये ठेवतो. सो ते जे आपलं शरीर आहे ते येतं अन्नमय कोशमध्ये. मग तो अन्नमय कोश जर आपल्याला क्लीन करायचा असेल तर आपण रेग्युलर योगासनं केली पाहिजे. त्यानंतर आपण चांगला आहार घेतला पाहिजे. आपण शुद्धिक्रिया केल्या पाहिजे. जसं मी सांगितलं होतं की कफ दोष काढण्यासाठी नेती क्रिया करतात. उजव्या नाकपुडीतनं पाणी सोडतात, डाव्या नाकपुडीतून काढतात. त्यानंतर बस्तीसारखे कर्म करतात. म्हणजे ज्यांना रिकरिंग कॉन्स्टिपेशन होतं अशा लोकांसाठी बस्ती आहे, म्हणजे एनिमा इन शॉर्ट. वमन क्रिया करतात, म्हणजे पाणी आकंठ पितात आणि परत बाहेर काढतात. म्हणजे तुमचा जो अपर डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे स्टमक पर्यंतचा तो क्लीन करतात. सो अशा प्रकारे म्हणजे शुद्धिक्रिया करतात. मग तुमचा हा डोळ्याने दिसणारा जो अन्नमय कोश आहे ना तो क्लीन करण्यासाठी या गोष्टी करायच्या. कुठं आसन करा, शुद्ध आहार घ्या, सात्विक आहार घ्या आणि शुद्धिक्रिया करा. त्याच्या आतमधला जो आहे ना डोळ्यांनी दिसत नाही पण तो कोश आहे. आता तुमच्या शरीरामध्ये जितकं डोळ्यांनी दिसते तितकंच तुम्ही आहात का? नाही. तुमच्या शरीरामध्ये श्वासाची येणं जाणं पण चालू आहे. तुम्ही इनहेल करता, एक्झेल करता. ठीक आहे. मग त्या कोशाला म्हणतात प्राणमय कोश. प्राणमय कोश मध्ये प्राणायाम येतो. म्हणजे तुम्ही प्राणायाम का करायचं, तर तुमचा प्राणमय कोश जो आहे तो स्ट्रॉंग करण्यासाठी. म्हणजे इथून आत आपण सटल पद्धतीने, सूक्ष्म पद्धतीने जातोय. आता अंडरस्टँडिंग थोडंसं डीप घेऊन जा. वरचं जे आहे ते ग्रॉस बॉडी आहे तुमची, जी मला डोळ्यांनी दिसतीये ती. ठीक आहे. गायत्री आणि ही दिशा जी मला डोळ्यांनी दिसत आहेत ते त्यांचा अन्नमय कोश आहे, जो पंचधातूंनी सप्तधातूंनी जो बनलेला आहे तो. ठीक आहे. मग तो जो आहे तो बाहेरून दिसणार आहे, ग्रॉस अनाटॉमी, ज्याला मी हात लावू शकते. पण तुमच्या प्राणमय कोशाला मी हात नाही लावू शकत, पण मी तो काय म्हणू शकतो आपण, फील करू शकतो आपण. ठीक आहे. म्हणजे आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, हे सूक्ष्म पद्धतीने बॉडीमध्ये होणाऱ्या प्रक्रिया आहेत. मग तुमचे वायू असतात 5 प्रकारचे, ते वायू येतात त्या प्राणमय कोशमध्ये. आणि तो कोश जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचा असेल तर तुम्ही रेग्युलर प्राणायाम केलं पाहिजे. त्याच्याही आतमध्ये आहे मनोमय कोश. ठीक आहे. आता मनोमय पासून जे आहे ते थोडं इमॅजिनेशन वरती घेऊन चला. आता आपण थोडंसं स्पिरिच्युअली आणि डीप चाललोय. ठीक आहे. डोळ्यांनी नाही दिसत आहे अशा गोष्टींच्या डीप मध्ये चाललोय. तुम्हाला अन्नमय कोश कळला, प्राणमय कोश कळला, मनोमय कोश. आता जर आपण एखादं डेड बॉडीचं पोस्टमॉर्टम केलं तर त्याच्यामध्ये मन असं काही ऑर्गन दिसणार आहे का? नाही. मन असा काही ऑर्गन नाहीये बॉडीवरती. किती तुम्ही डिसेक्ट केला आणि शोधत बसला तरी ऑर्गन तो काय असा दिसणार नाही. पण मनोमय कोश आहे, मनाचे इफेक्ट आहेत बॉडीवरती. जे तुम्ही थिंकिंगमध्ये जे तुमचं असतं ते तुमच्या बॉडीवरती काही दिवसांनी इफेक्ट करतं. म्हणजे मनाचं अस्तित्व नाकारता पण येत नाही, की मन नाहीच आहे असंही म्हणू शकत नाही. मनाचे परिणाम खूप उलट आपल्या अन्नमय कोशापेक्षा मनोमय कोशाचे इफेक्ट खूप जास्त आहेत. ठीक आहे. त्यामुळे मन नाही हे असं म्हणू शकत नाही. तर मनोमय कोश जो आहे तो त्या प्राणमय कोशच्या आतमध्ये. ठीक आहे. जिथे तुमचे थॉट्स येतात, थिंकिंग, थॉट्स, जे काही विचार करता, एकमेकांबद्दलच्या भावना आहेत, इमोशन्स आहेत, हे सगळे येतात त्या मनोमय कोश मध्ये. आपल्याकडे ते मनोमय कोश वगैरे सगळं लिहिलेलं आहे, मी तुम्हाला सांगेन नंतर. किंवा मग तुम्हाला रेफरन्ससाठीच हवं असेल तर त्या हिस्ट्री, जिथे आपला लेवल 1च्या ज्या नोट्स आहेत ना स्पायरल बाइंडिंगच्या, त्याच्या हिस्ट्री पोर्शन मध्ये पुढे जात थोड्याशा. पेज नंबर सांगते मी, म्हणजे तुम्हाला ते नोट्स पण समोर दिसतील आणि आपण डिस्कस करू. 8 नंबर पेज वरती या. स्पायरल बाइंडिंग जे आहे ना त्याच्या 8 नंबर पेज वरती या. म्हणजे मग तुम्हाला रेफरन्सला समोर नोट्स असल्या की तुमच्या लक्षात राहतील. आहेत सगळ्यांच्या? स्पायरल बाइंडिंग आहे. त्या स्पायरल बाइंडिंग मध्ये मोठंवालं नाही हा, उभं वालं स्पायरल बाइंडिंग. उभं, ते बुक नाही.
2च पायऱ्या आहेत. हे आडवं बुक नाही म्हणते मी, हे उभं बुक म्हणते. हा, त्याच्या पेज नंबर 8 वरती एक हे दिलंय बघा, चार्ट दिलाय. तो जो आहे फॉलोइंग आर द 5 कोशास असं लिहिलंय. फार इम्पॉर्टंट थेअरी आहे ती 5 कोशाची. म्हणजे तुमच्याकडे लक्षात ठेवायचं, तुमच्याकडे जे कोणी लोक येणार आहेत, तुमच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी येतील, किंवा आता जस्ट तुम्ही एंट्री केलंय योगा फील्डमध्ये थेरपिस्ट म्हणून किंवा योगा टीचर म्हणून काम करणारा, तर तुमच्याकडे येणाऱ्या व्यक्ती या कायम दाखवताना तुम्हाला फिजिकल प्रॉब्लेम घेऊन येणार आहे, पण तुम्हाला तो ओळखून त्याच्या मागची त्या व्यक्तीचं माइंडसेट पण ओळखायचा आहे. काहीतरी मनात पण कुठंतरी दुखतंय, खुपतंय, त्याचाच इफेक्ट शरीरावरती झालाय, आणि ते माहिती असण्यासाठी हे 5 कोश माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो अन्नमय कोश, त्यातला पहिला जे मी म्हटलं ना, अन्नमय कोश, इट इज आउटर मोस्ट शीथ आणि इट इज फूड बॉडी. फूड झालंय ते, त्याला फूड करा. इट इज फूड बॉडी कॉन्स्टिट्यूटेड बाय फूड अँड मेड अप ऑफ 5 एलिमेंट्स, इथर, एअर, फायर, वॉटर अँड अर्थ. ठीक आहे. 5 एलिमेंटनी बनलेली हे शरीर आहे, सप्तधातूंनी बनलेलं आहे, त्रिदोषांनी बनलेलं आहे. या शरीराला अन्नमय कोश असं म्हणतात. मग हे स्ट्रेंथन करायचं असेल तर व्हॉट वी नीड टू डू टू स्ट्रेंथन दिस कोश, वी नीड टू गो फॉर हेल्दी फूड क्रियाज. म्हणजे शुद्धी क्रिया जे मी म्हटलं ना, वमन करा, धौती करा, त्यानंतर बस्ती करा, त्यानंतर नेती करा आणि आसन. अशा प्रकारच्या जर गोष्टी आपण केल्या तर आपला अन्नमय कोश जो आहे तो स्ट्रॉंग राहणार आहे. त्याच्या आतमध्ये आहे प्राणमय कोश, एनर्जी बॉडी म्हणतात त्याला. द प्राणिक शीथ मॅप्ड इन फिजिकल बॉडी अँड एक्सटेंड स्लाइटली फ्रॉम इट ॲज ऑरा. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीचा ऑरा जो असतो स्ट्रॉंग असतो, आपल्याला बघितल्यानंतर एकदम त्याची छाप पडते आपल्यावरती. तर अशा व्यक्तींना साधनेची गरज असतात. त्यांची प्राणायाम साधना किंवा आसनांची साधना जी आहे ती खूप पराकोटीची असते, प्लस योगिक लाईफस्टाईल फॉलो केलेली असते त्यांनी. मग त्या सगळ्यांच्या गोष्टींचा परिणाम म्हणून त्यांचा ऑरा हा स्ट्रॉंग असतो. मग प्राणमय कोश जो आहे दॅट इज कॉल्ड एज एनर्जिक बॉडी. आता याच्यामध्ये काय काय येतं? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर फिजिओलॉजिकल अँड मेंटल फंक्शन्स. इट इज ब्रिज बिटवीन बॉडी अँड माइंड. माइंड आणि बॉडी मधला ब्रिज म्हणतात. म्हणजे आपण साध्या भाषेत सांगायचं तर जिवंत बॉडी आणि डेड बॉडी. आपण कधी म्हणतो जिवंत व्यक्तीला डेड कधी म्हणतो? शरीरामध्ये खूप फरक पडतात का? लगेच दिसतो का शरीरातला फरक? नाही दिसत. जेव्हा त्याच्या शरीरातनं वायू निघून जातो, श्वास, आपण बघतो ना, डॉक्टर हात लावून बघतात श्वास घेतात का, नाडी चालू आहे का, तरच त्या व्यक्तीला डेड म्हटलं जातं. सो श्वासाची इतकं महत्व आहे. आपल्या खूप साऱ्या ग्रंथांमध्ये श्वासाला प्रचंड महत्व दिलेलं आहे आणि म्हणून प्राणायाम सांगितलंय, प्राणायामचं महत्व सांगितलेलं आहे. So it is responsible for all the physiological mental functions. It is bridge between body and mind. माइंड आणि बॉडी म्हणजे आपलं शरीर आहे आणि शरीरामध्ये चेतना आहे. ठीक आहे. म्हणजे एखादं वेल इक्विप्ड हाऊस आहे आणि त्याच्यामध्ये छान फॅन वगैरे लावलेले आहेत, किंवा म्हणजे खूप सगळं वेल इक्विप्ड आहे पण इलेक्ट्रिसिटी नाहीये, तर अशा वेल इक्विप्ड हाऊसचा तुम्हाला काही फायदा होईल का? ती जी इलेक्ट्रिसिटी आहे ना त्याला म्हणतात चेतना. ती जर इलेक्ट्रिसिटीच नसेल तर कितीही सुंदर घर असलं तरी त्यातलं तुम्ही यूज करू शकता का गोष्टी? नाही यूज करू शकत. ठीक आहे. सो म्हणून त्या दोघांना एकत्र आणायचं, माइंड आणि बॉडीला कनेक्ट करायचं काम हे प्राण करत असतं. सो प्राणायाम इज इम्पॉर्टंट. मग त्याच्या अंडर काय काय येतं? 5 प्राणाज येतात, 5 कर्मेंद्रिया येतात. कर्मेंद्रिया हे 5 आहेत. हँड, फीट, स्पीच, प्रोक्रिएशन अँड इव्हॅक्युएशन. आता हे आपले सांख्य योगामध्ये होणार आहेत म्हणून ते मी इथे एक्सप्लेन करत नाहीये. कर्मेंद्रिय ज्याच्यानी आपण कर्म करतो. ठीक आहे. सो 2 हात येतात, 2 पाय येतात, वाक म्हणजे आपण वाचा जी आहे ती येते, ॲनस येतं आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स येतात त्याच्यामध्ये. हे 5 कर्मेंद्रिय झाले. ठीक आहे. आता तो जर तुम्हाला कोश तुमचा स्ट्रेंथन करायचा असेल, स्ट्रॉंग करायचा असेल, तर यू नीड टू डू प्राणायाम. रेग्युलर प्राणायामच्या प्रॅक्टिसनी तुमचा प्राणमय कोश हा स्ट्रॉंग होणार आहे. त्यानंतर येतो मनोमय कोश. सो मेंटल बॉडी, थिंकिंग, फिलिंग अँड इमोशन्स. मनोमय कोश तुम्हाला आता दाखवताना येणार आणि एक्सप्लेनही करता येणार नाही. इथून पुढे जे आहे तुम्हाला समजून घ्यायचंय की ह्या कोशमध्ये नक्की काय गोष्टी असतील. सो मेंटल बॉडी, थिंकिंग, फिलिंग अँड इमोशन दे कम अंडर मनोमय कोश. मनस, अहंकार, लोअर बुद्धी, 5 इंद्रियाज, आईज, इयर्स, नोज, टंग, स्किन दे कम्स अंडर मनोमय. मनोमय कोशांमध्ये 5 इंद्रिय दिले आहेत, म्हणजे सेन्स ऑर्गन्स दिले. तर त्या 5 सेन्स ऑर्गननी जे काही तुम्ही सेन्स करता ते सगळं मनोमय कोशमध्ये येतं. म्हणजे डोळ्यांनी काय बघता, कानांनी काय ऐकता, नाकानी कुठला वास घेता, म्हणजे
जिभेनी कशाचा गंध हे घेता, टेस्ट घेता आणि स्किननी कशाचा स्पर्श घेता. या सगळ्या गोष्टींशी तुमचं माइंड फार रिलेटेड आहे आणि त्याचा डायरेक्ट इफेक्ट तुमच्या मनोमय कोशांवरती होत असतो. तुमचा मनोमय कोश स्ट्रॉंग करायचा असेल तर तुम्हाला प्राणायाम आणि प्रत्याहार आता परत रेफरन्स येईल पतंजलींच्या याच्यामध्ये. प्रत्याहार म्हणजे नथिंग बट इंद्रिय निग्रह, 5 सेन्स ऑर्गन्सना कंट्रोलमध्ये ठेवणं आणि त्यांच्या मागे माइंड न पण, म्हणजे वासनांच्या आहारी गेला असं आपण म्हणतो ना, की कंट्रोल नाही ठेवलं. सो त्या ठिकाणी कंट्रोल ठेवून इंद्रिय निग्रह करणे, या गोष्टींमुळे तुमचा मनोमय कोश जो आहे तो स्ट्रॉंग होणार आहे. हे सगळे कोश आपल्या प्रत्येकामध्ये असतात आणि प्रत्येकाचे हे कोश क्लिअर होणं गरजेचं आहे. आपलं एम अल्टिमेटली काय आहे, की आपल्याला आनंदमय कोशपर्यंत पोहोचायचं आहे, एक ब्लिसफुल स्टेट पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, आपल्याला इच्छा आहे. पण यातला एकही कोश कट करून डायरेक्ट आपण आनंदमय कोशपर्यंत नाही जाऊ शकत. जर आपल्याला आनंदमय कोशपर्यंत जायचंय, अंतरंगापर्यंत जायचंय, सेल्फ रिअलायझेशन करायचंय आणि ती ब्लिसफुल स्टेट आणायची असेल तर अन्नमय कोश जो आहे तो आपल्याला क्लीन केला पाहिजे. आणि ते कशाने क्लीन करणार हे दिलंय बघा, लास्टच्या कॉलममध्ये तेच सांगितले त्यांनी. तो कोश स्ट्रेंथन करण्यासाठी तुम्हाला चांगलं अन्न घेणं, क्रिया करणं, आसनं करणं गरजेचं आहे. सो हे बाहेरून जसे जसे तुमचे कोश क्लीन करत करत तुम्ही आतमध्ये याल ना, तेव्हा तुम्ही त्या ब्लिसफुल स्टेटच्या जवळ जाणार. अदरवाईज पेन, सफरिंग्स या गोष्टी या कॉमन मॅनसाठी आहेत, ज्याच्या थ्रू आपणही जातो. पण कधीतरी जर आपण इच्छा केली असेल की याच्या सगळ्यांच्या पलीकडे मला जायचं आहे, तर हेच कोश क्लीन करत आपल्याला पुढे पुढे जायचंय. ओके, सो त्यानंतर येतो विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोश म्हणजे साधारण आपण म्हणू शकतो विजडम, हायर इंटलेक्ट. म्हणजे मला वाटतं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की नाही माहित नाही, साधारण जे मास्टर्स असतात ना, आता क्रिकेट मधलं घेतलं तर विराट कोहली इमॅजिन करा, किंवा जे बेस्ट बॉलर आहेत, बेस्ट बॅट्समन आहेत. सो अशा लोकांनी काहीतरी एकीकडून तू फक्त हे कर, म्यूट कर तुला. सो हे जे आहेत, जे आपापल्या काय म्हणू शकतो, आपापल्या एरियामध्ये बेस्ट का राहू शकतात का, म्हणजे विराट कोहली आहेत, सचिन तेंडुलकर आहेत, जे कोणी बेस्ट आहेत त्यांच्या त्यांच्या फील्डमधले, त्यांचे हे सगळे कोश आहेत ना आधीचे क्लिअर असतात. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश. म्हणजे त्या व्यक्ती ज्या आहेत ना त्यांना त्यांचं गोल क्लिअर असतं. म्हणजे जेव्हा विराट कोहलीच्या समोर बॉल येतो तेव्हा त्याला बॉल दिसतो आणि बॅट दिसतो, बाकी त्याला काही दिसत नसतं. किंवा म्हणजे सामान्य व्यक्तींचे ते पुढे गेलेले असतात. काय म्हणू शकतो आपण, काही पार्टनर्समध्ये होणाऱ्या भांडणं किंवा लोकांचं प्रेशर घेणं, अशा सगळ्या गोष्टींच्या ते खूप पलीकडे गेलेले असतात. आणि तेवढी त्यांनी प्रॅक्टिस केलेली असते, तेवढी त्यांची साधना झालेली असते आणि मग जाऊन ते त्या लेवलला पोहोचलेले असतात. सो विज्ञानमय कोशांमध्ये तुम्ही उदाहरणार्थ लक्षात ठेवायचं असेल तर ही उदाहरणं लक्षात ठेवू शकता. सचिन तेंडुलकर म्हणा, किंवा आपले जे वैज्ञानिक आहेत, जे रिसर्च करतात आणि नवीन गोष्टी शोधून काढतात ज्याचा आपल्याला फायदा होतो, अशा व्यक्तींना पण तुम्ही इथे धरू शकता. की ते आपण या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून पडतो, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश. कुठेतरी ही मला असं बोलली, ती मला तसं बोलली, किंवा सुपरफिशियल भांडणं, किंवा सुपरफिशियल एकमेकांशी कंपॅरिझन, फॅमिलीमध्ये कंपॅरिझन, फॅमिलीतल्या एकमेकांसोबत कंपॅरिझन, सोसायटी मधलं कंपॅरिझन, या गोष्टींच्या ते खूप पलीकडे गेलेल्या असतात. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या पहिल्या 3 कोशांमध्ये निघून जातात, मग ते विज्ञानमय कोशपर्यंत येतात. म्हणजे तिथं त्यांचं इंटलेक्च्युअल जे आहे ते, म्हणजे हायर इंटलेक्ट बॉडी वर्क करते आणि त्यांना त्यांच्या स्पेसिफिक गोल अचिव्हमेंट पर्यंत घेऊन जाते. सो तो जो आहे तो विज्ञानमय कोश. ठीक आहे, जिथं स्पेसिफिकेशन येतं. त्याच्या अंडर काय काय येतं बघा, हायर थिंकिंग, इंट्युशन, अहंकार अँड बुद्धी, या गोष्टी येतात त्याच्या अंडर. ठीक आहे, आता जर तो कोश तुम्हाला तुमचा क्लिअर करायचा असेल तर यू नीड टू डू मेडिटेशन. आता मेडिटेशन म्हणजे या लोकांचं मेडिटेशन म्हणजे आपल्यासारखंच असेल असं नाही. म्हणजे काय, तासन तास मेडिटेशन करून बसणं, म्हणजे नुसतं बसून राहणं आणि श्वासावरती मेडिटेट करणं, किंवा आपल्या ब्रीथ वरती मेडिटेट करणं, किंवा आपल्या कुठल्या तरी स्पेसिफिक ऑर्गन वरती, हार्टबीट वरती डोळे बंद करून नोज स्ट्रीप वरती किंवा आज्ञाचक्रावरती मेडिटेट करणं, अशा प्रकारचं मेडिटेशन नसतं. त्यांच्या कामातच त्यांचं मेडिटेशन असतं. म्हणजे आता समजा त्यांना बॅटिंग जमत, म्हणजे बॅटिंग त्यांच्या मनासारखी होत नाहीये, तर एखाद दिवशी ते नेट प्रॅक्टिस खूप तासन तास करत बसतात, जोपर्यंत त्यांना हवा तसा त्यांना मे बी 6 मारता येत नाही, किंवा त्यांना कुठला तरी तो शॉट असेल तो मारता येत नाही, तोपर्यंत ते प्रॅक्टिस करत असतात. तेच त्यांचं मेडिटेशन आहे. मेडिटेशन म्हणजे एका ठिकाणी बसून शांत राहून आणि अशा प्रकारेच केलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही ज्या गोष्टीमध्ये करताय, अजून कर्मयोग आपण बघितला नाहीये,
जे काम कराल, पण आपण डेफिनेशन पाहिली, योग हा कर्मासु कौशलम पाहिलंय आपण, ठीक आहे. अकॉर्डिंग टू भगवद्गीता योग हा कर्मासु कौशलम. योग म्हणजे तुम्ही जे काही काम करणार आहात ते कुशलतेने करा, तरच त्याला योग केला असं म्हणू शकता. योगा म्हणजे आसनं छान केली म्हणजे योगा केला असं नाही, ठीक आहे. सो विज्ञानमय कोश तुमचा स्ट्रॉंग करण्यासाठी मेडिटेशन इज मस्ट. त्यानंतर आहे आनंदमय कोश. आता आपल्याला ह्या कोश पर्यंत पोहोचायचंय. जर आपल्याला ब्लिसफुल स्टेट हवंय, आपल्याला पेन सफरिंग आपल्या म्हणजे आपल्या आयुष्यातला काढून टाकायचं आहे, आपल्याला त्रास नको असतील, तर आपल्याला या कोशापर्यंत पोहोचायचंय. आता ह्या कोशापर्यंत तुम्ही पोहोचलात म्हणजे तुम्ही सेल्फ रिअलायझेशन झालं तुम्हाला, असं म्हणू शकतो. तर याला ब्लिस बॉडी पण म्हणतात. स्पिरिच्युअलिटी बिगिन्स हिअर. स्पिरिच्युअलिटी जी आहे ती या कोशापासून सुरू होते. ओके. क्लोजर टू आउट रिअल सेल्फ, आत्मन ट्रान्सेंडिंग बॉडी, माइंड अँड इंटलेक्ट अँड टुवर्ड्स ब्लिस अविद्या. अविद्या जे आहे निघून जाते पूर्ण, म्हणजे आपल्याला इग्नोरन्स कुठलाच राहत नाही. आणि क्लोजर टू आउट रिअल सेल्फ, रिअल सेल्फच्या आपण जवळ, जास्तीत जास्त जवळ पोहोचण्याचा, म्हणजे पोहोचलेलो असतो. आनंदमय कोशमध्ये आपण म्हणतो ना आत्मन आहोत आपण आतून, पण आपण वरून जीवा झालोत. आपल्याला अविद्या आहे, आपल्याला स्वतःचं भान नाहीये, आणि चुकीचं रॉंग आयडेंटिफिकेशन आपण स्वतःला लावून घेतलंय, आणि त्या फार सुपरफिशियल जगामध्ये आपण जगतोय. रोजचा जो प्रपंच आपला चाललाय तो एकदम असा सुपरफिशियल चाललाय. जेव्हा आपण डीप स्वतःबद्दलचा विचार करू, त्यानंतर आपल्याला कळेल की आपण या ब्रह्मांचाच एक भाग आहोत. आपलं म्हणजे हे सगळं टेम्पररी गोष्टी आहेत, आणि त्याच्यात नुसतं चिडचिड करणं, रागराग करणं आणि अटीतटीचा सामना करणं आणि नुसतं धावपळ करण्यापेक्षा एका ठिकाणी चित्त शांत ठेवून जे मिळवलं आहे त्याच्यासाठी स्वतःची पाठ थोपटवणं आणि स्वतःचा शोध घेण्यामध्ये जास्तीत जास्त इंटरेस्ट दाखवणं, या गोष्टी अल्टिमेटली आपल्याला जर करायच्या असतील तर आपण आनंदमय कोशपर्यंत पोहोचू शकतो. मग ते जे आहे म्हणजे आनंदमय कोशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात की आपल्याला अल्टिमेटली हे रिअलायझेशन होतं, पिंडी ते ब्रह्मांडी. जे आपण सांगत होतो की जे ब्रह्मांडी आहे तेच पिंडी आहे, म्हणजे आपल्यामध्ये जे ब्रह्मांमध्ये आहे तेच आत्मनमध्ये आहे. आणि तो तुमचा स्ट्रॉंग करण्यासाठी कोश तुम्हाला मेडिटेशन करणं गरजेचं आहे, किंवा रिपिटेटिव्ह मेडिटेशन करूनच तुमचा आनंदमय कोश हा क्लिअर होणार आहे. आणि एकदा तुमचा आनंदमय कोश क्लिअर झाला ना की मग तिथून पुढं काही कंपॅरिझन राहत नाही, काही वाटत नाही, काही अपेक्षाभंग होत नाही, काही कुणी बोललं तरी आपण चटकन उत्तर देत नाही, आपण म्हणजे मूर्खाच्या नादी लागत नाही, अशा प्रकारची मॅच्युरिटी येते, अशा प्रकारचं आपल्याला अंडरस्टँडिंग येतं. आपल्याला काही वेळा हे सुद्धा समजतं, काही घडणाऱ्या गोष्टी असतील तर आपण म्हणतो ना आपला सिक्स सेन्स असतो तो आपला स्ट्रॉंग होतो. जर आपण ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस करायला सुरुवात केली, आणि हे ट्रुथ आहे, हे खरं आहे. म्हणजे अगदी आपण आपले पूर्वज, आपल्याला असं वाटतं की आपण पौराणिक सिरियल वगैरे बघायला गेलो की आपल्याला वाटतं ना की त्यांच्या वेळेस बरं होतं, त्यांनी डोळे बंद केले आणि त्यांना भूक लागली की ते असं हातात प्लेट यायची आणि त्याच्यामध्ये असे फळं असायची. मग त्या सगळ्या सिद्धी त्यांना प्राप्त होत्या, आणि त्या सिद्धी म्हणजे जादूटोणा वगैरे नव्हता. सिद्धी पतंजली ऋषीमुनींनी पण त्यांच्या सूत्रांमध्ये सांगितलंय की अमुक एक गोष्टीवरती जेव्हा आपण संयम करू तेव्हा आपल्याला ह्या सिद्धी प्राप्त होणार आहे. म्हणजे आधीची लोक तप करायची, म्हणजे एखाद्या देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी ते जेव्हा तप करायचे तेव्हा त्या तपामध्ये असं नव्हतं की ब्रेक घ्यायचे मध्ये म्हणजे 4 तास तप केलं, 1 तास ब्रेक घेतला, जेवलो, परत थोडा वेळ आराम केला आणि परत तप केला, मग थोडा वेळ थांबलो, मग वॉशरूमला जाऊन आलो, फ्रेश होऊन आलो, मग थांबला, मग रात्रीचं झोपलो आणि मग परत तप केलं. असे ब्रेक्स नव्हते. त्यांचं तप म्हणजे नॉनस्टॉप तप असायचं. मग त्यांना खाण्यापिण्यावरती कंट्रोल कुठून यायचा, किंवा त्यांना नॅचरल ज्या आपल्या गोष्टी आहेत त्याच्यावरती कंट्रोल कुठून यायचा, तर त्याआधी ते सिद्धी प्राप्त करून घ्यायचे. त्या सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे कोश क्लिअर असणं गरजेचं आहे. मग ते सिद्धी प्राप्त करून घेतल्यानंतर ते त्याच्यासाठी तप करायचे, जी गोष्ट त्यांना हवी आहे त्या गोष्टीसाठी ते तप करायचे. ठीक आहे. मग ह्या 5 जे कोश आहेत हे इन शॉर्ट इंडियन पर्सनॅलिटीज असंही म्हणतात त्यांना. ठीक आहे. म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. अन्नमय कोश हा जो शरीर दिसतो ते, त्याच्या आतमध्ये आहे प्राणमय कोश, जिथे हवा स्प्रेड होते ती, म्हणजे वायूच आहे ना तो. आणि त्याच्यानंतर मनोमय कोश, जिथून पुढे स्पिरिच्युअल गोष्टी सुरू होतात, की मनोमय कोश डोळ्यांनी दिसत नाही, तो अतिसूक्ष्म आहे. विज्ञानमय कोश त्याहून सूक्ष्म आहे, आणि आनंदमय कोश हा कम्प्लिटली ब्लिसफुल स्टेट आहे. ठीक आहे. सो या कोशांची जी आहे ना ती थिअरी आहे, आणि ही थिअरी बऱ्याच वेळा विचारतात एक्झाम मध्ये,
ही तैतरीय उपनिषदांमधून घेतलेली थिअरी आहे. तो वरचा जो पॅरेग्राफ आहे ना, मी तो रीड करते, एकदा बघा. प्रिन्सिपल्स ऑफ योगा अँड योगिक प्रॅक्टिसेस मध्ये पंचकोश. द थिअरी ऑफ पंचकोशास हॅज बीन प्रपाउंडेड बाय आदि शंकराचार्य टेकिंग फ्रॉम तैतरीय उपनिषद. त्याला अंडरलाईन करा. कोणी प्रपाउंड केली तर आदि शंकराचार्य यांनी प्रपाउंड केली आहे तैतरीय उपनिषद मधून. दिस उपनिषद स्पीक्स अबाउट द 5 डिफरंट मॅनिफेस्टेशन ऑफ द अल्टिमेट रियालिटी और ब्रह्मन. These Upanishad never spoke about koshas, but Adi Shankaracharya converted all the koshas to suit his philosophy. So, like for Annamay Brahma, he mapped as Annamay Kosha. उपनिषदांमध्ये ब्रह्म हा शब्द आहे, तो आदि शंकराचार्यांनी कोश हा शब्द केला. ब्रह्मच्या ऐवजी कोश हा वर्ड वापरला. This theory asserts that relative world comprising microcosm and macrocosm is made up of life sheets which cover the real self, आत्मन और पुरुष और सोल. रिअल सेल्फला, आपल्या आत्मनला या 5 कोशांनी कोट केलेलं असतं आणि आपल्याला त्या आत्मनपर्यंत पोहोचण्यासाठी एक एक कोश जो आहे तो क्लीन करत यायचं असतं आणि मग आपण अल्टिमेटली आपल्या आत्मनपर्यंत पोहोचू शकतो. अशी ती थिअरी. ठीक आहे. म्हणजे आधीची लोक का मेडिटेशन जास्त करायची ते तुम्हाला कळेल. हे सगळं राईट साईडचा जो एक्स्ट्रीम राईटचा कॉलम आहे ना, ही सगळी साधनच आधीचे लोक खूप करायचे. प्रत्याहार, प्राणायाम, मेडिटेशन वगैरे वगैरे. ठीक आहे. हा, तर हा रेफरन्स आला होता पतंजली ऋषीमुनींच्या आपण जे आज शिकणार आहोत त्याच्यामध्ये. त्यासाठी मी पतंजली ऋषीमुनींचं आपण इंट्रोडक्शन बघत होतो. सो पतंजली ऋषीमुनींनी माइंडला इम्पॉर्टन्स दिला आहे. साधारण 3ऱ्या शतकात ते होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी जो स्कॅटर्ड झालेला योगा होता तो कंबाईन म्हणजे एकत्र केला आणि सूत्रबद्ध केला आणि आपल्या समोर आणला. म्हणून त्यांची जास्तीत जास्त जी आहे पॉप्युलॅरिटी आहे. ठीक आहे. सो पतंजली ब्रँडच्या पुढे जाऊन पतंजली ऋषीमुनींबद्दल ही इन्फॉर्मेशन पण लक्षात ठेवायची आहे. आता त्यांचे एक एक आपण आपण एक एक त्यांची पीपीटी बघत चालूया. पीपीटी वरून तुम्हाला कळेल. तुमच्या नोट्समध्ये आहे सगळं, पण थोडं पीपीटी मध्ये विथ एक्झाम्पल आहे जे तुम्हाला बेटर राहील. ही नोट्स कुठल्या ह्याच्यामध्ये, ही पीपीटी कुठल्या नोट्स मध्ये? पीपीटी लेवल 1च्या नोट्स मध्ये, लेवल 2च्या नोट्स मध्ये. तुला लेवल 1 लेवल 2 दोन्ही पाठवलेत बघ. लेवल 1च्या नोट्स मध्ये पतंजली थोडं सुपरफिशियल आहे, लेवल 2ला थोडंसं डीप आहे. ठीक आहे. आता जे सुपरफिशियल आहे ते आधी आपण बघणार आहोत आणि मग डीप जे आहे ते मी नंतर घेते. ते आडव्या बुक मध्ये का? आडव्या नाही. एक आता आपण स्पायरल बाइंडिंगचं बघितलं ना, त्यातच आहे बघ पुढे. सांगते थांब, पेज नंबर 19. पण थोडंसं सारखं पुस्तकात बघून बघून कंटाळा येतो. त्यामुळे पीपीटी ऑनलाईन जेव्हापासून स्टार्ट झालंय ना, मी पीपीटी बनवून ठेवल्यात. म्हणजे थोडे हे ज्यांचं व्हिज्युअल मेमरी स्ट्रॉंग आहे ना, ते लोकांना हे सगळं आठवतं नंतर. म्हणजे आपण काय बघितलं होतं उदाहरणासकट आठवतं. सापडलं का 19 पेज नंबरवर? हो सापडलं. चला स्टार्ट करूयात पतंजली ऋषीमुनींचं. ओके. आता आपल्याला जे आहेत 196 सूत्र लगेच नाही बघायचे. आपल्याला एक एक सूत्र बघायचं आहे, पण ते पहिल्या पादातले 12, दुसऱ्या पादातले कुठं 4-5 आहेत, तिसऱ्या पादातले एखाद दुसरं आहे आणि चौथ्या पादातलं आय गेस काही नाही. लेवल 1+2 ला 2 का 3च सूत्र आहेत जी महत्वाची आहेत, ती फक्त घेतलेली आहेत. ठीक आहे. सो हा जो आहे ना श्लोक, हा तुम्हाला मी पाठवेन नंतर. म्हणजे योगेन चित्तस्य फार फेमस श्लोक आहे. इव्हन आम्ही पण आपला क्लास सुरू करताना आम्ही आधी हाच म्हणत असतो. सो तो श्लोक असा आहे. आता इथं फक्त तो टाईप नीट नाही झालाय. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरम मुनीनाम पतंजली प्रांजलिरानतोस्मी. ठीक आहे. तर त्याचा अर्थ काय होतो की विथ फोल्डेड हँड्स आय रिस्पेक्टफुली बो डाऊन टू पतंजली. पातंजली म्हणजे त्याच्या हे जे आहे ना ब्रॅकेटमध्ये वर्ड्सचं मिनिंग सांगितले, ते नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. फक्त डायरेक्ट जे आहे तुमच्या प्रार्थनेचं मिनिंग माहिती असणं गरजेचं आहे. तुमची जेव्हा वायवा सुरू होते ना, तेव्हा आधी तुम्हाला एक
कुठला तरी श्लोक म्हणायला लावतात आणि त्या श्लोकचा अर्थ विचारतात. सो मग हा म्हणणार असाल तर म्हणू शकता, फक्त त्याचा अर्थ माहिती पाहिजे की विथ फोल्डेड हँड्स आय रिस्पेक्टफुली बो डाऊन टू पतंजली हु इज ग्रेटर अमंग सेजेस, ओके, गेव अस द सायन्स ऑफ योगा टू प्युरिफाय अवर चित्ता. ओके, सायन्स ऑफ योगा कशासाठी सांगितलं त्यांनी? चित्त प्युरिफाय करण्यासाठी, मन प्युरिफाय करण्यासाठी. गेव अस ग्रामर अँड यूज वर्ड टू यूज वर्ड्स, त्यांनी ग्रामरचं पण इन्फॉर्मेशन दिली आहे. कशासाठी? तर वर्ड्स यूज करण्यासाठी. आणि आयुर्वेदा एक्सप्लेन केला आहे टू रिमूव्ह इम्प्युरिटीज फ्रॉम अवर बॉडी. ठीक आहे, पतंजली ऋषीमुनींचं फक्त योगामध्येच काम नाहीये, हे बाकीच्या पण गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, की त्यांनी ग्रामरवरती पण भाष्य केलेलं आहे, लिहिलेलं आहे, आणि आयुर्वेदामधल्या पण काही गोष्टी त्यांनी गोष्टींचा खुलासा केला आहे. सो अशा पतंजली ऋषीमुनींसमोर विथ फोल्डेड हँड्स मी आय रिस्पेक्टफुली बो डाऊन हु इज ग्रेटर अमंग सेजेस, म्हणजे जे पतंजली सेजेस म्हणजे सगळ्या जे संत आहेत किंवा जे ऋषीमुनी आहेत त्यांच्यामध्ये जे ग्रेटर आहेत, सगळ्यात उत्तम आहेत, अशा पतंजली ऋषी मुनींसमोर मी बो डाऊन करते. हु गेव अस द सायन्स ऑफ योगा टू प्युरिफाय चित्त, मन शुद्धीसाठी ज्यांनी योगाचा सायन्सचा शोध लावला आहे, शब्दांच्या शुद्धीसाठी ज्यांनी ग्रामरचा शोध लावला आहे, आणि शरीराच्या शुद्धीसाठी ज्यांनी आयुर्वेदाचा शोध लावला आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं मिनिंग आहे त्या श्लोकाचं. ठीक आहे, सो इथं मिनिंग क्लिअर आहे, फक्त श्लोक क्लिअर नाहीये. हवं तर तुम्ही गुगल पण करू शकता, तो श्लोक आहे सगळीकडे अवेलेबल. मग पतंजली ह्याच्या पुढे सगळे क्वेश्चन सुरू होतात. आता इथून पुढे जे आहे ते सगळं व्यवस्थित ऐका. पतंजली योगसूत्राणी, याच शब्दांमध्ये पतंजली योगसूत्र लिहिले गेले आहेत. पतंजली योगसूत्राणी महर्षी पतंजलींनी लिहिलेत, पण त्याच्यावरती भाष्य जे आहे ते वेदव्यासांनी केलेले आहे. मग ते जे आहे योगसूत्र हे 4 पार्ट्समध्ये डिवाइड झालेत: समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद. आता ह्यांचा म्हणजे पतंजली ऋषीमुनींचा स्टडी तुम्हाला आहे डीपमध्ये, की ते का बघायचं आहे, तर माइंड ओरिएंटेड आहे. जे काही त्यांनी काम केलं आहे ते फार माइंड ओरिएंटेड आहे, आणि माइंडला काम कसं करायचं, शांत कसं करायचं, याच्यावरती त्यांनी भाष्य भरपूर केलेलं आहे. तर त्यांचे काही सुरुवातीचे 4 ते 5 जे आहेत श्लोक नाही, पतंजलींचे जे आहेत ते सूत्र आहेत, भगवद्गीतेतले श्लोक आहेत. तर त्यांचे पहिले 4 ते 5 सूत्र आपण बघणार आहोत, ज्याच्यावरून लगेच तुम्हाला अंदाज येईल की किती हायर लेवलचं त्यांनी लिखाण केलेलं आहे. सो त्यांचा 196 सूत्रांपैकी पहिलंच सूत्र जे आहे ते आहे अथ योगानुशासनम. ओके, सो इथून पुढं योगा म्हणजे अनुशासन. अनुशासन बद्दल मी सांगायला सुरुवात करतो, असा त्या सूत्राचा अर्थ होतो. अथ योगानुशासनम अँड नाऊ बिगिन्स द इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग योगा. इथून पुढे मी योगाबद्दलचे इन्स्ट्रक्शन द्यायला सुरुवात करतो, असं म्हणून त्यांचं पहिलं सूत्र सांगितलं आहे त्यांनी, अथ योगानुशासनम. दुसरं आहे जे आपण डेफिनेशन घेतली होती, योगश्चित्त वृत्ती निरोधः. ठीक आहे, योगा इज द सप्रेशन निरोध ऑफ द मॉडिफिकेशन्स ऑफ माइंड. म्हणजे मॉडिफिकेशन्स ऑफ माइंड आठवतात काय आहे? डेफिनेशन आठवतीये योगश्चित्त वृत्ती निरोध? चित्तांच्या वृत्तींचा नाश करणे म्हणजे योगा करणे, पण वृत्ती म्हणजे काय हे आठवतंय का, असं मी विचारते. नाही, आपण वृत्ती म्हणजे काय पाहिल्या होत्या, की चित्त आहे. उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला, की तुम्ही काहीतरी मेडिटेशन मध्ये बसलेले आहात. ओके, डोळे बंद करून तुमचं छान मेडिटेशन लागलेलं आहे, आणि अचानक तुम्हाला एक विचार येतो. थॉट मध्ये वेव्स येतात ना, तरंग येतात. मग तो विचार आला, मग तो कसाही असू देत, की पुढे जाऊन काय करायचं आहे, किंवा मी मागच्या वेळेस असं उगाच वागलो, म्हणजे काय, एकतर भूतकाळातला रिग्रेट असणारे किंवा भविष्यकाळाची चिंता असणारे. प्रेझेंट टेन्स मध्ये राहून कुणाला स्ट्रेस आलेला आतापर्यंत बघितला नाहीये, आणि प्रॉब्लेम मेन तोच आहे की आपण प्रेझेंट टेन्स मध्ये फार कमी राहतो. एकतर आपण वर्तमान काळात, एकतर आपण भूतकाळात राहतो किंवा भविष्यकाळात राहतो. भूतकाळाचा रिग्रेट करतो किंवा भविष्यकाळाची चिंता करतो. मग तसा काही विचार समजा आपल्या डोक्यामध्ये आला, आणि मग त्यांनी जे आपल्या डोक्यामध्ये व्हायब्रेशन क्रिएट होतात त्याला म्हणतात वृत्ती. दिस इज नथिंग बट वृत्ती. चित्तांच्या वृत्ती म्हणजे अशा 5 टाईपच्या वृत्ती आहेत, जे पुढे जाऊन आपण बघणार आहोत. सो जी थॉट वेव्ह आली ना माझ्या डोक्यामध्ये, ह्याला म्हणतात वृत्ती. ठीक आहे, मग पतंजली ऋषीमुनीने काय सांगितलंय, की चित्तांच्या वृत्तींचा नाश करणे म्हणजे योगा करणे. ठीक आहे,
वेगळी काही डेफिनेशन नाहीये त्यांची, तीच डेफिनेशन आहे की चित्तांच्या वृत्तींचा नाश करणे म्हणजे योगा करणे. ओके, वृत्ती म्हणजे फ्लक्च्युएशन्स ना. फ्लक्च्युएशन. सो थॉट वेव्ह म्हणू शकते तू, थॉट वेव्ह किंवा फ्लक्च्युएशन किंवा कुठलाही थॉट डोक्यामध्ये, जो असा थॉट जो तुझ्या काम माइंडला डिस्टर्ब करतोय. ठीक आहे. सो सेकंड इज योगचित्तवृत्ती निरोधः. म्हणजे हा एकच जो आहे, हे सूत्र एक्सप्लेन करण्यासाठी पुढचे 195 सूत्र त्यांनी सांगितले असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. म्हणजे काय, आता जर तुम्हाला हा बोल, कुणाला काही डाऊट आहे का? ओके. सो चित्तांच्या वृत्तींचा नाश करणे म्हणजे योगा करणे. आता एकात एक कसे इंटरलिंक्ड आहेत बघा. आता तिसरं आहे हा सूत्र, तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थानम. म्हणजे काय, जी व्यक्ती चित्तांच्या वृत्तींचा नाश करेल अशी व्यक्ती, म्हणजे ते द्रष्टू म्हणजे आपण, सियर, अशी व्यक्तीच तिच्या ओरिजिनल फॉर्म मध्ये राहू शकते. स्वरूपे अवस्थानम, तिच्या ओरिजिनल किंवा सेल्फ रिअलायझेशन होऊन ती राहू शकते. कधी जर तिने तिच्या चित्तांच्या वृत्तींचा नाश केला असेल तर. आणि नाही केला तर काय होईल, इथे लिहिलं बघा, then there is an abiding in the essential nature of the seer. या तिसऱ्या सूत्राचं त्यांनी एक्सप्लेनेशन दिलंय. चौथ्या सूत्रात परत पुढे सांगितलं आहे, जर नाही तसं केलं तर काय होणार आहे, वृत्ती सारूप्य मित्रत्र ऑन अदर ओकेजन्स there is identity with the modifications of mind, that is vritti. Identification between the seer and the modifications of the mind or vritti. म्हणजे काय, पहिल्या सूत्रात त्यांनी सांगितलं अथ योगानुशासन, म्हणजे इथून पुढे मी योगाचे जे अनुशासन म्हणजे डिसिप्लिन आहे ती सांगायला सुरुवात करतो. दुसऱ्याच वाक्यात त्यांनी सांगितलं योगा म्हणजे चित्तांच्या वृत्तींचा नाश करणे. तिसऱ्या सूत्रात त्यांनी सांगितलं जर सीरनी म्हणजे अशा द्रष्टूनी चित्तांच्या वृत्तींचा नाश केला तरच तो त्याच्या मूळ स्वरूपात राहू शकतो. आणि जर त्यांनी तसं नाही केलं तर त्याची ओळख ही त्याच्या वृत्तींसोबत होते. ठीक आहे. म्हणजे त्याच्या सोबत घडणाऱ्या ज्या वृत्ती आहेत हीच त्या माणसाची ओळख होऊन बसते. ठीक आहे. आणि त्याचं माइंड कधीच काम होत नाही. सो ऑन द अदर ओकेजन म्हणजे जर त्यांनी चित्तांच्या वृत्तींचा नाश नाही केला तर देर इज आयडेंटिटी बिटवीन सीर अँड द मॉडिफिकेशन्स ऑफ द माइंड. म्हणजे वृत्ती आणि त्या दृष्टीमध्ये जी आहे ती आयडेंटिटी तीच त्याची बनून राहते. ओके, जी ते वृत्ती फॉलो करत असतील ती. मग फेमस त्यानंतर 5व्या श्लोकमध्ये सांगितलंय, 4 श्लोक आपण बघितलंय, मी फक्त प्रत्येक श्लोकचा अर्थ सांगतेय. ठीक आहे. 5व्या श्लोकमध्ये त्यांनी सांगितलं की ह्या ज्या वृत्ती आहेत ना या 5 प्रकारच्या आहेत. वृत्तया पंचतय्या क्लिष्ट अक्लिष्टा. 5 प्रकारच्या वृत्ती आहेत ज्या एकतर क्लेशदायी आहेत किंवा अक्लिष्टा, क्लेशदायी नाही आहेत पण 5 प्रकारच्या आहेत. ओके. देन कुठल्या आहेत त्या 5 तर प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा, स्मृतया. प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा, स्मृती ह्या 5 प्रकारच्या ज्या आहेत त्या वृत्ती आहेत. येस. सो या 5 प्रकारच्या वृत्ती म्हणजे कोणत्या समजताय ना? काही खूप फास्ट होत असेल तर मला सांगा. थोडंसं जम्प म्हणजे मेन टॉपिक वरती आपण जम्प करतोय डायरेक्ट. आता ह्याच्या पुढे सगळे क्वेश्चन सुरू होणार आहेत. आपण जे आतापर्यंत पाहिलं ते फार एकदम बेसिक गोष्टी बघितल्या होत्या. सो 5 प्रकारच्या वृत्ती कुठल्या असं डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात वायवामध्ये, जिथं तुम्हाला क्वेश्चन्सच्या आन्सर करायचे असतात ना, किंवा लास्ट 5 मिनिट्स तुम्हाला कुठल्याही एका टॉपिक बद्दल बोलायला सांगतात. तुमची पूर्ण एक्झाम छान झाली असेल वायवाची तर ते तुम्ही तुमचा टॉपिक चूज करा आणि बोला असं म्हणतात. इनकेस त्यांनी तसं नाही केलं तर ते टॉपिक सांगतात की अमुक एक टॉपिक वरती बोला, मग तुम्ही बोलायचं असतं. मग इनकेस जर त्यांनी हा चित्तवृत्तीच विचारला तर यू शुड नो की चित्तवृत्ती म्हणजे काय आहे. आणि एनिवेज तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन साठी, रिटर्न टेस्ट साठी सुद्धा या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे समजून घ्या, पाठांतर करू नका, समजून घ्या. मग त्यांनी सांगितलं की अशा 5 प्रकारच्या वृत्ती आहेत ज्या एकतर क्लेशदायी आहेत किंवा अक्लेशदायी आहेत. मग त्या कोणकोणत्या आहेत? द मॉडिफिकेशन्स ऑफ माइंड, दॅट इज चित्तवृत्तीज आर डिवायडेड इंटू 5 पार्ट्स. डायरेक्ट इथेच या खाली. डायरेक्ट कॉग्निशन दॅट इज प्रमाण, रॉंग परसेप्शन दॅट इज विपर्य, फॅन्टसी और इमॅजिनेशन दॅट इज विकल्प, ऑब्जेक्ट ऑफ वॉइडनेस दॅट इज डीप स्लीप अँड रिकलेक्शन ऑफ मेमरी दॅट इज स्मृती.
म्हणजे काय तर वृत्ती ह्या 5 प्रकारच्या आहेत. ज्यांचा आपल्याला कंप्लीट नाश करायचा आहे तशा या 5 प्रकारच्या वृत्ती आहेत. डायरेक्ट कॉग्निशन म्हणजे प्रमाण, जे तुम्हाला डायरेक्ट डोळ्यांनी दिसत आहे ते, ठीक आहे. मग त्याला आपण प्रमाण मानतो ना, जे आपल्याला डायरेक्ट डोळ्यांनी किंवा जे आपण डायरेक्ट कॉग्निशन केलेलं आहे ते. रॉंग परसेप्शन म्हणजे विपर्य आणि विकल्पमध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर त्या दोघांचे इथे तुम्ही साप आणि दोरीचं उदाहरण ठेवू शकता. म्हणजे आता इमॅजिन करा की तुमचं काहीतरी असं गावाकडे घर आहे आणि एका वर्षी असं झालं की तिथे तुम्ही साप वगैरे बघितला. आता काय केलं, दुसऱ्या वर्षी तुम्ही गेलाय पण तुमच्या डोक्यात अजून आहे ना सबकॉन्शियस माइंड मध्ये की इथं साप असतात किंवा असे पावसाळी सीझन मध्ये साप येतात. मग समजा लाईट गेलेल्या आहेत आणि तुम्हाला सांगितलं अमुक एक खोलीमधून जाऊन काहीतरी घेऊन या म्हणून. मग तुम्ही त्या रूम मध्ये गेला आणि अंधार आहे आणि खाली रोप पडलेली आहे, दोरी पडलेली आहे. त्या दोरीला तुमचा पाय लागला आणि तुम्हाला ते तुमचं सबकॉन्शियस माइंड डोक्यातलं आहे ते प्रकाशित झालं आणि त्यांनी सांगितलं अरे साप आला पायाखाली. तुम्ही तिकडनं धूम ठोकून जे आला मागे पळत आणि सांगायला लागला सगळ्यांना की तिथे ना साप आहे. मग जाऊन बघितल्यावर कळलं की तो साप नव्हता, ती दोरी होती. मग जे तुमचं घाबरणं होतं ना ते तुमचं या प्रकारचं होतं, विपर्य प्रकारचं, की होती तिथे दोरी पण तुम्ही ती परसिव्ह केली लाईक साप. ओके. सो इथे जे आहे ऑब्जेक्ट प्रेझेंट आहे, म्हणजे काहीतरी ऑब्जेक्ट प्रेझेंट होता, दोरी. तिसरं जे आहे ना विकल्प, दॅट इज फॅन्टसी ऑर इमॅजिनेशन, अशा ठिकाणी ती दोरी पण नसते. आता पूर्ण सिच्युएशन सगळी तीच आहे. तुम्ही त्या अंधारा खोलीत काहीतरी सामान आणायला गेलाय आणि पायाखाली काहीच नाहीये पण तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडने सांगितलं की मागच्या वर्षी इथे साप आला होता. मग तुम्हाला काही नसताना पण पायाला उगाच स्पर्श झाल्यासारखा जाणवला कारण तुम्ही तितक्या डीप थिंकिंग केलं आणि ती तुमच्या डीप थिंकिंगमुळे तुम्हाला काही नसताना पण असं जाणवलं की काहीतरी पायाखाली आलंय. परत तुम्ही पळत आलात आणि मग तुमचे रिलेटिव्ह जाऊन बघून आले तर तिथं काहीच नव्हतं. सो ते होतं तुमचं कम्प्लिटली फॅन्टसी अँड इमॅजिनेशन, म्हणजे विकल्प टाईपची वृत्ती. ठीक आहे. सो ही साप आणि दोरीची एक्झाम्पल जे आहेत हे लक्षात ठेवा तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. सो डायरेक्ट कॉग्निशन आपण बघितलं म्हणजे प्रमाण जे डायरेक्ट आपण डोळ्यांनी दिसत आहे आणि समोर घडत आहेत अशा गोष्टी. रॉंग परसेप्शन इज चुकीचं परसिव्ह करणं, जसं आपण दोरीच्या ऐवजी साप परसिव्ह केला. फॅन्टसी और इमॅजिनेशन म्हणजे तिथे ऑब्जेक्ट पण नाहीये, जस्ट फॅन्टसी मध्ये आपण समजून गेलो की आपण आपल्याला वाटलं की तिथे असेल, ते झालं फॅन्टसी. आणि चौथी जी आहे ती वृत्ती आहे निद्रा, डीप स्लीप म्हणजे निद्रा. पाचवी जी वृत्ती आहे दॅट इज रिकलेक्शन ऑफ द मेमरी, दॅट इज स्मृती. ओके. सो दीज आर द 5 टाइप्स ऑफ वृत्तीज. डायरेक्ट कॉग्निशन दॅट इज प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा अँड स्मृती. ओके. समजताय की काय पुन्हा सांगायचंय? एक मिनिट हं. ते लिहून घ्यायचंय मला, ते परत घे ना. खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला वाटत असेल थोडे, आपली कपॅसिटी 45 मिनिटांची असते, त्यानंतर थोडंसं आपल्याला बोर व्हायला लागतं, पण थोडंसं लक्ष द्या ह्याच्याकडे. ठीक आहे. आपल्याला हे आपल्या लाईफमध्ये पण खूप ठिकाणी इम्प्लिमेंट करण्यासारखं आहे. हे 5 फक्त लिहून घे. प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा, स्मृती आहे आणि ते तुमच्या बुकमध्ये. हे मी थोडंसं शिकवून पुढे जाऊयात आपण आणि नंतर आता हे मी सगळ्या पीपीटीज आपल्या ग्रुपवरती आता जस्ट ऍड केल्या आहेत. वीकेंड बॅचवर टाकल्या होत्या, तुमच्या ग्रुपवर राहिल्या होत्या. मग मी सगळ्या पीपीटीज रिपीट केल्यात आणि त्या ग्रुपवरती टाकल्यात, शेअर केल्यात. ठीक आहे, आपल्या ग्रुपवर. सो काही आता राहिलं नाहीये द्यायचं. हार्ड कॉपी तुमच्याकडे आहे, फक्त कशात काय आहे ते मी सांगेन. ठीक आहे, जायचं पुढे. हो. मला हे नाही कळलं, डीप स्लीप आणि स्मृती या त्यांनी सांगितल्यात. आता ह्या दोन ज्या आहेत ना, चांगला क्वेश्चन विचारलास. ह्या दोन ज्या आहेत ना, तर थेरपी लेवलला आम्ही याच्यावरती जवळजवळ 3 तास चर्चा म्हणतो ना आपण. आता आपण समजा पीएचडी करत असेल तर आपल्याला एखादा सब्जेक्ट दिलेला असतो. आता आपण पण थोडं बोलूयात त्याच्यावरती. खरं इतका डीपमध्ये तुम्हाला लेवल 1 लेवल 2 ला नाहीये, पण आपण जे बघितलं की महर्षी पतंजलींचा जो आहे योगसूत्र, ते साधारण 16व्या शतकापर्यंत त्यांनी आहे तसं ऍक्सेप्ट केला. त्यानंतर ब्रह्मसूत्र आले, म्हणजे न्याय प्रस्थान आलं. म्हणजे काय तर इतक्या वर्षांपासून चालत आले जे नॉलेज आहे, जे डोक्याला पटतंय ते त्यातलं घेतलं, जे पटत नाहीये ते तसंच सोडलं आणि आपल्या डोक्याने जे आपण त्यात ऍड करू शकतो ते आपण ऍड केलं. ठीक आहे.
म्हणजे महर्षी पतंजलींनी एकही आसन सांगितलं नाहीये. पण आताच्या काळात जर आपण बघितलं तर विदाऊट आसन नुसतं बसून तुझं राहून आपली hang फक्त झालं जाडीच ग. वाढेल. कारण आपलं आता खाणं पिणं तसं नाही होते. मग साधारण 15व्या शतकापासून जे जे संत किंवा जे ऋषीमुनी झाले, ज्यांनी ग्रंथ लिहिलेत, त्यांनी ती तेव्हाच्या म्हणजे काळातल्या लोकांची गरज ओळखली आणि त्यांनी आसनांचे शोध लावले. जी काही आसनं आपण करतो ती हल्लीची म्हणजे 500-600 वर्षांपूर्वीची आहेत. खूप जुनी आसनं नाहीयेत. त्यावेळेस आसनांचा अभ्यास डीप नव्हता, बिलकुलच नव्हता, कारण गरज नव्हती त्या लोकांना इतक्या डीप मध्ये अभ्यास करायची. ठीक आहे. मग म्हणजे थोडंसं आपण ब्रह्मसूत्र या वेनी जर गेलो तर जशी काळाची गरज आहे तसं ऍक्सेप्ट करणं, किंवा आधीचं ट्रेडिशनल काही चालू असेल तर आता आपण किती ट्रेडिशनल गोष्टी आहेत ज्या आपण थोडासा माइंड लेवलला विचार करतो, याची गरज आहे का, मग आपण हे फॉलो करायची गरज आहे का, तर आपण फॉलो करतो. अदरवाईज आपण ते जे नाही डोक्याला पटत ते काढून टाकतो, जे पटतंय ते ठेवतो. म्हणजे आपले सणवार जे आहेत ते काय म्हणतात त्याला, सूर्य आणि चंद्र या दोघांच्या अवस्थेवरती डिपेंड आहे. म्हणजे सूर्य अमुक एक राशीत प्रवेश करतोय, मग आपले वेगवेगळे सण आहेत. पौर्णिमेच्या जवळ काही जास्त सण आहेत, अमावस्येच्या जवळ काही वेगळे सण आहेत. लक्ष्मीपूजन अमावस्येला येते, पौर्णिमा वेगवेगळ्या आहेत ज्या आहेत त्या आपण सेलिब्रेट करतो. तर या ज्या आहेत या निसर्ग चक्रावरती आपले सण अवलंबून आहेत. आणि आपल्या जे बुद्धीला पटतं की आता साधारण जानेवारीमध्ये संक्रांत येते थंडीच्या दिवसामध्ये, मग तेव्हा गुळ आणि तीळ खाण्याचं कारण काय, तर हीट वाढण्यासाठी. हे जे आपल्या डोक्याला पटतं ते आपण घेतो. पण पिरियड्समध्ये साईडला बसणं, जे गावांमध्ये फार चालतं, जे आपल्या डोक्याला नाही पटत ते आपण घेत नाही. जे आपण आपल्याला विचार करतो आणि जे जमतंय पटण्यासारखं आहे तेच आपण फॉलो करतो. एक्झॅक्टली तसंच तेव्हाच्या लोकांचं झालं होतं. तर त्यांचं काय झालं, हे ज्या दोन शेवटच्या आहेत ना, निद्रा आणि स्मृती, याच्यावरती फार डीप डिस्कशन झालं, जे आता तू स्पेसिफिकली विचारलं. तर डीप स्लीप ही वृत्ती का असू शकते, कारण मग पतंजली ऋषीमुनींनी काय सांगितलंय, तर तुम्ही ती जी वृत्ती आहे ती पूर्णच सीज करा. पूर्ण सीज केली तर आपण स्लीप घेऊ शकत नाही. स्लीप नाही घेतली तर आपलं जीवनचक्र सुधारणार नाही. म्हणजे आपण आजारी वगैरे पडू. आयुर्वेदानुसार बघितलं तर आपल्याला 8 ते 10 तास झोप गरजेची आहे. आणि पूर्ण जर आपण डीप स्लीप कट करून टाकली तर आपल्या म्हणजे तब्येतीवरती, आपल्या प्रकृतीवरती परिणाम होऊ शकतो. म्हणून डीप स्लीपच्या ऐवजी, म्हणजे हे जे खूप मोठे अभ्यासक होते ना, त्यांच्यामधलं विचार विनिमय मी सांगते, की तिथं त्यांनी हा निष्कर्ष काढला की डीप स्लीप नाही, म्हणजे खूप जास्त वेळची स्लीप नाही, पण कमी वेळची स्लीप तुम्ही कंटिन्यू करू शकता. हा त्यांनी अर्थ काढला. निद्रा म्हणजे खूप जास्त वेळ झोपणं, याला त्यांनी वॉइडनेस, सब्जेक्ट ऑफ वॉइडनेस ठेवलाय. पण प्रकृतीनुरूप जितक्या ह्याची गरज आहे, झोपेची गरज आहे, तितकी तुम्ही घेऊ शकता. कारण झोप जर कम्प्लिटली शून्यावरती आपण आणली तर 24 तास अवेक राहून आणि असं आयुष्यभर अवेक राहून आपण कंटिन्यू नाही राहू शकत ना. आपण आजारी पडू आणि दगावू जाऊ शकतो. ठीक आहे, दगावले जाऊ शकतो. सो ते झालं स्लीप बद्दल. डीप स्लीप इट्स अ वृत्ती, आणि ती कमी, जितकी शक्य आहे, गरज कमी आहे, कमीत कमी स्लीपमध्ये आपण मॅनेज केलं पाहिजे. आणि दुसरं आहे रिकलेक्शन ऑफ मेमरी. आता स्मृती, जर रिकलेक्शन ऑफ मेमरी, दिस इज वाय, म्हणजे आपण असं म्हणतोय की हे रॉंग आहे. रिकलेक्शन ऑफ मेमरी वृत्ती कशी काय होऊ शकते, आणि जर ती वृत्ती आहे तर आपण ती 100% जर हे करायची, म्हणजे काय सबसाईड करायची असं ठरवलं तर मग आपण गजनीसारखं होईल ना आपलं. गजनीला काही आठवत नसतं, पण म्हणून मग त्याला जास्त वेळ आठवत नाही, हाच प्रॉब्लेम असतो ना त्याच्यासाठी. मग आपण ते नाही फॉलो करू शकत. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला रिमेंबरन्स ठेवायचं आहे ना, आपल्याला जुन्या गोष्टी हव्या आहेत. आता आपले वेद आणि उपनिषद आपण बघितलं श्रुती फॉर्म मध्ये कंटिन्यू झाले, मग ते रिमेंबरन्स आहे. मग ते एका पिढीने दुसऱ्या पिढीला सांगितलंय, आणि बरेचसे आपलं जे मटेरियल होतं ना, स्टडी मटेरियल, प्राचीन स्टडी मटेरियल, ते सगळं आपल्या अशा नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे असलेलं ते जाळून टाकलंय त्या लोकांनी. पण जे ज्ञान आपल्या ऋषींना वगैरे होतं ते त्यांच्या शिष्यांना, त्यांच्या शिष्यांनी पुढे कंटिन्यू केलं, म्हणून ते कंटिन्यू आलं. कारण नॉलेजचा हा पार्ट आहे, तो जाळून नाही टाकू शकत, तो तसाच राहतो. हुशारी जी आहे ती तशीच राहते. तशाच प्रकारे स्मृतीचं आहे, की स्मृती म्हणजे चुकीच्या वेळी आलेली आपल्याला जी स्मृती आहे. आता जसं मी मगाशी म्हटलं की तुम्ही मेडिटेशन केलं आहे आणि एखादी अशी व्यक्ती जिला बघितल्यानंतर तुम्हाला फार राग येतो, अशी व्यक्तीचं तुम्हाला आठवण आली किंवा तिची एखादी गोष्ट तुम्हाला आठवली, तर काय होतं, तुमच्या तळपायाची आग जी आहे ती मस्तकात जाते, अशा टाईपचं काहीतरी होतं.
मग हे झालं रिकलेक्शन ऑफ मेमरी. ती मेमरी तुमच्या डोक्यात आली म्हणून तुमचे त्या डोक्यामध्ये व्हायब्रेशन आले आणि तुमचं मेडिटेशन तुटलं. मग अशा ठिकाणी रिकलेक्शन ऑफ मेमरी इज वृत्ती. अदरवाईज चांगल्या ठिकाणी जिथं आपल्याला चांगल्या पण बऱ्याच ठिकाणी काय म्हणू शकतो मेमरीज असतात, ज्या चांगल्या मेमरीज आपल्याला आठवल्यानंतर आपल्याला छान वाटतं, फ्रेश वाटतं. सो तशा ठिकाणी रिकलेक्शन ऑफ मेमरी इज नॉट अ वृत्ती. बट जिथे जिथे मेमरीज या तुम्हाला रॉंग टाईपनी येतात किंवा क्लेशदायी असतात, आपण बघितलं ना, क्लिष्ट अक्लिष्ट, काही वृत्ती ज्या आहेत त्या क्लिष्ट आहेत, क्लेशदायी आहेत, काही ज्या आहेत त्या अक्लिष्ट आहेत. मग त्यातल्या ह्या ज्या दोन आहेत ना शेवटच्या, निद्रा आणि स्मृती, या क्लेशदायी नाहीयेत, ह्या अक्लेशदायी आहेत. म्हणजे ह्यांचा तुम्हाला त्रास नाही होत, त्यांचा त्रास कमी होतो म्हणण्यापेक्षा पेनफुल नाहीयेत त्या तुमच्यासाठी. पण ह्या ज्या वरचे 3 आहेत ना ते पेनफुल आहेत. म्हणजे ह्या जर वृत्ती तुम्हाला डिस्टर्ब करायला लागल्या तर ते जास्त प्रमाणात करू शकतात. डिपेंड्स की कुठल्या प्रकारचं डिस्टर्बन्स आहे तुमच्यामध्ये. ठीक आहे. सो या त्या गोष्टीशी निगडित आहेत. शेवटच्या 2 ज्या तू क्वेश्चन विचारले ऍक्च्युली थोडंसं हायर लेवलचा हा टॉपिक आहे की निद्रा आणि स्मृती ह्या वृत्तीमध्ये कशा आल्या. आता पतंजली ऋषीमुनींच्या ठिकाणी राहून आपण हा विचार नाही करू शकत की ह्या का आल्यात. त्यांचे व्ह्यू जे आहेत, महर्षी पतंजलींच्या योगसूत्रांवरती खूप लोकांनी भाष्य केले. त्यातल्या त्यात खूप जणांनी 90 ते 95% लोकांनी जे ऍक्सेप्ट केलं आहे ते वेद व्यासांचं आहे. आणि आपण जे वाचतो ते वेद व्यासांचं भाष्य वाचतो. ठीक आहे. बाकी आपण आपले व्ह्यूज पण ठेवू शकतो की मे बी इथं महर्षी पतंजलींना असं म्हणायचं असेल, मे बी त्यांना डीप स्लीपच्या मध्ये त्यांना असं एक्सपेक्टेड असेल की व्यक्तीने इतकी तास झोपावं, किंवा रिकलेक्शन ऑफ मेमरीमध्ये त्यांनी असं असं करावं. असं आपण तुम्ही तुमचे पण व्ह्यूज ठेवू शकता. असं काही नाहीये. जसं वेद व्यासाने त्यांचं लिहिलंय ना तसं तुम्ही तुमचे पण पुढे जाऊन इन केस तुम्हाला इंटरेस्ट वाटला तर या 196 योगसूत्रांवरती तुम्हीही काम करू शकता. ठीक आहे. इट इज ओपन फॉर ऑल. ओके. अजून काही एक अभ्यास वैराग्य घेऊयात आणि मग आपण प्रॅक्टिकल बघूयात थोडस. जायचं पुढे. अभ्यास वैराग्य. तुला काय रेंजचा प्रॉब्लेम आहे का? हो बहुतेक तिला रेंजचा प्रॉब्लेम आहे. हा ते सारखे लिव्ह हो होते. होते तिथे. ठीक आहे. अभ्यास वैराग्य जे आहेत, आता महर्षी पतंजलींचं म्हणाल तर त्यांनी जितके प्रॉब्लेम सांगितलेत ना त्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन पण सांगितलंय. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी आता सांगितलं की 5 वृत्तीस आहेत, मग त्या 5 वृत्तीस अशा असतील तर तुम्हाला पुढे जाऊन त्रास होऊ शकतो असं सांगितलंय. पण त्यांनी या 5 वृत्ती कमी कशा करायच्या तेही सांगितलंय. म्हणजे ती त्यांची स्पेशालिटी आहे की त्यांनी त्यांच्या, म्हणून तर त्यांचे पतंजली ऋषी मुनींचं जे पातंजल योगसूत्र आहे त्याच्यावरती फॉरेनमध्ये रिसर्च खूप झालेत, खूप स्टडी झालेत त्याच्यावरती. त्याचा एक व्हिडिओ पाठवते मी तुम्हाला. भयानक स्टडी केलाय त्यांनी आणि बारीक बारीक एक एक सूत्राचं स्टडी केलं आहे. आणि आताच्या मॉडर्न इरामध्ये सायकोलॉजी, म्हणजे सायकॅट्रिकच्या काउन्सिलिंगसाठी त्यांची थेरपी यूज करतात महर्षी पतंजलींची. ठीक आहे. माइंड थेरपी. मग त्यांनी काय सांगितलं की जर तुम्हाला तुमच्या वृत्तीच कमी करायच्या आहेत ना, कारण आपल्याला जरा शांत मन हवंय, तर आपल्याला जर वृत्ती कमी करायच्या असतील तर आपण काय करायला पाहिजे, तर आपण अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टी केल्या पाहिजे. अभ्यास म्हणजे पुन्हा 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 त्याच गोष्टीची प्रॅक्टिस करणं, आणि वैराग्य म्हणजे डिटॅचमेंट ठेवणं. या 2 गोष्टी जरी आपण स्वतःमध्ये आत्मसात केल्या तरी आपण बऱ्यापैकी या वृत्तींना आपल्यापासून लांब ठेवू शकतो. एक जी आहे ती गोष्ट आली आहे समोर की कम्प्लिटली सीज नाही करू शकत आपण, कम्प्लिटली स्टॉप नाही करू शकत वृत्तींना की आता मला वृत्तीच नकोय, 100% वृत्ती नकोय, असं नाही होऊ शकत. पण वृत्ती कमी करण्यावरती 100% भर देऊ शकतो. कारण या वृत्ती जितक्या असतील ना तितकं तुमचं माइंड डिस्टर्ब राहतंय आणि ते डिस्टर्ब माइंड जे आहे ते आपल्याला त्रास देते. मग त्यासाठी आपण वृत्ती कमीत कमी करायचा प्रयत्न करू शकतो. ठीक आहे. आता ते शेजारचं वाचते ते ऐका. So these vrittis, the moods are named as painful and not painful. Klishta vrittis generate sufferings and they generate karma samskar. The action of virodhini anti-vrittis of is viveka khyati. Qualities are called as अक्लिष्ट वृत्तीज. विवेक ख्याती म्हणजे एखाद्या गोष्टीचं कम्प्लीट नॉलेज असणं. ठीक आहे. मग द ऍक्शन ऑफ विरोधिनी अँटी वृत्तीज ऑफ विवेक ख्याती एक्सेट्रा क्वालिटीज आर कॉल्ड ॲज अक्लिष्ट वृत्ती.
द क्लिष्टवृत्ती आर पेनफुल बिकॉज दे जनरेट संस्कार विच कीप मॅन बाउंड इन द चेन ऑफ लाईफ डेथ रिबर्थ सायकल. सो आपल्याला हे तर माहिती आहे की आपण लाईफ डेथ रिबर्थ सायकलमध्ये आहोत. म्हणजे आता हे कर्मयोग होईल तेव्हा होईल की आपण या आयुष्यात काहीतरी कर्म करतो, मग त्या कर्मांची फळं भोगण्यासाठी आपल्याला पुढचं आयुष्य घ्यायला लागतं. मग ती कर्म भोगत असताना आपण अजून काही कर्म करतो. म्हणजे ऍक्शन केली तरी ऍक्शन नाही केली तरी कर्म होतच असतात. मग त्या कर्मफळ भोगण्यासाठी आपण पुन्हा अजून एक कर्म घेत असतो, म्हणजे जन्म घेत असतो. अशा प्रकारे आपलं जे आहे ते लाईफ डेथ रिबर्थ सायकल ही चालूच आहे. मग ती जर तुम्हाला त्याच्यातनं मोक्ष हवी असेल तर आपल्याला निष्काम कर्म करणं गरजेचं आहे. मग ते निष्काम कर्म केलं आणि तुम्ही जे काही काम केलं आहे ते सरेंडर केलं किंवा त्याचं जे आहे फळाची अपेक्षा नाही केली, अशा प्रकारचं जेव्हा काम कराल तेव्हा त्याला संस्कार अटॅच नाही होणार. आणि मग ते संस्कार अटॅच नाही झाले की आपण पुढचा जन्म घ्यायची गरज नाही राहणार. अशी ती मोठी प्रोसेस आहे. असं ती एकाच लाईफमधून दुसऱ्या लाईफमध्ये लगेच असं होऊ शकत नाही. सो हे जे आहे ह्याच्यात त्यांनी हे सांगितलं आहे की जर तुम्हाला वृत्तीच अल्टिमेटली तुम्हाला हे सांगितलं, जर वृत्तीच तुम्हाला कमी करायच्या असतील तर यू हॅव टू डू अभ्यास अँड वैराग्य. चित्तवृत्ती निरोधोपाय. हा, so abhyasa, repeated practice and vairagya, dispassion are the means to stop the modifications of mind and integrated approach of practicing social and personal discipline. फक्त अभ्यास आणि वैराग्यच नाही, त्यासोबत काय काय करायचं आहे, सोशल आणि पर्सनल डिसिप्लिन म्हणजे यम आणि नियम पाळायचे आहेत जे अजून आपण पाहिले नाही पाहणार आहोत. हेल्दी डाएट घ्यायचं आहे, प्राणायाम करायचा आहे, आसन करायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे. आता या सगळ्या गोष्टी कशा करायच्या आहेत तर कधी कधी नाही करायच्या आहेत. दे शुड बी डन रेग्युलरली अँड विथ अन ॲटिट्यूड ऑफ नॉन डिपेंडन्सी. म्हणजे दोघींनी एकत्र क्लास लावायचा मैत्रिणींनी आणि एक जण उठली की नाही उठली की दुसरीने पण नाही जायचं, हे झालं डिपेंडन्सी. तर आपल्याला प्रॅक्टिस कशी करायची आहे, नॉन डिपेंडन्सी. लर्निंग टू लेट गो द अटॅचमेंट अँड एव्हर्जन्स. जे काही अटॅचमेंट आहे ते लांब ठेवण्यासाठी म्हणजे डिटॅचमेंट घेण्यासाठी, वैराग्य घेण्यासाठी अशा प्रकारची प्रॅक्टिस करणं गरजेची आहे. इट हेल्प्स टू ब्रिंग इन द ट्रँक्विलिटी विदिन. हार्मनी आपल्या बॉडीमध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या ऍक्शनमध्ये हार्मनी आणण्यासाठी अशा प्रकारची प्रॅक्टिस गरजेची आहे. द प्रॅक्टिस शुड बी फॉर अ लॉंग टाइम विदाउट इंटरप्शन विथ सिन्सिअरिटी अँड फर्मली रुटेड. प्रॅक्टिस कशी पाहिजे की कंटिन्युअस, लॉंग टाइमसाठी. कंटिन्युअस म्हटलं तरी चालेल, लाईफ टाईम. इथं लॉंग टाइम दिलंय बट इट शुड बी लाईफ टाइम विदाउट इंटरप्शन. छोट्या छोट्या म्हणजे इथं जाऊन आले कुठंतरी, रविवार आला, कुठं बाहेर गेलो की इंटरप्ट झालं, कुठे मे बी मूवीजला गेलो किंवा कुठं आउट ऑफ स्टेशन गेलो की इंटरप्ट झालं, तर अशी इंटरप्ट होणारी साधना नाही पाहिजे. इट शुड बी लॉंग टाइम अँड विदाउट इंटरप्शन विथ सिन्सिअरिटी अँड फर्मली रुटेड. ठीक आहे. सो अशा प्रकारची जेव्हा आपण साधना करू तेव्हाच आपले चित्तवृत्ती निरोधोपाय होणार आहेत. म्हणजे काय, अभ्यास आणि वैराग्य आपण आपल्याला वृत्ती ज्या आहेत त्या कमी करायच्या आहेत ते या गोष्टींनी होणार आहेत. अभ्यास आणि वैराग्य आणि ह्या काही बाकीच्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, सोशल अँड पर्सनल डिसिप्लिन, हेल्दी डाएट, प्राणायाम, आसन, मेडिटेशन एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. सो हे झालं अबाउट टिल चित्तवृत्ती अँड चित्तवृत्ती निरोधोपाय. हा, साधारण आपण पहिले 1 ते 7 पर्यंतचे जे हे होते सूत्र होती ती बघितली. ठीक आहे. त्याच्या पुढे 12 पर्यंत आहे ते आपण नंतर बघूया. प्रत्येक सूत्र, आता प्रत्येक जो वृत्ती आहे त्या वृत्तीचं डेफिनेशन आहे, छोटी छोटीच अवघड नाहीये, पण ते पाठांतराला आहेत. पहिले 12 जे सूत्र आहेत ना ती पाठांतराला आहेत तुम्हाला. ठीक आहे. तेवढं एक लक्षात ठेवा फक्त. हे पुढचं सोपं आहे, चित्तभूमी. ओके, आता आपण थांबूयात आणि थोडंसं प्रॅक्टिकल करूयात. एक मिनिट हा. आता प्रॅक्टिकलसाठी आज मी साक्षीला बोलवलंय, साक्षी मॅडमला. ओके. मला ते ह्याच्यावरून जॉईन कर ना दुसऱ्या आयडी. केलं बघ, केलं. Recording in progress.